महाबळेश्वरचा हा आत्ता आलोय हा पॉईंट 4710 फूट उंच असलेला सगळ्यात उंच पॉईंट आहे, विल्सन पॉईंट. इथं सकाळी सनराईज, संध्याकाळी सूर्यास्त, सकाळी सूर्योदय या दोन्ही गोष्टीसाठी इथं पर्यटक येतात. महाबळेश्वरच्या शहरापासून जवळ असलेला हा एकच पॉईंट आहे. असे महाबळेश्वरला जवळजवळ 36 पॉईंट आहे आणि या 36 पॉईंट पैकी 10-12 पॉईंट आहेत जिथं गाडी जाते. बाकी असे पॉईंट्स आहेत की जिथे पूर्ण जंगलातून, घनदाट जंगलातून चालत जावं लागतं. असे पॉईंट आहेत की जिथे सूर्यकिरणे सुद्धा आत येत नाहीत. आणि शरला ते 4 वॉटरफॉल पैकी पावसाळ्यानंतर चालू असतात. लिंगमाळा वॉटरफॉल, धोबी वॉटरफॉल, चायनामेन वॉटरफॉल असे वॉटरफॉल आहेत. पाण्याचे धबधबे जे आजूबाजूला पर्यटकांसाठी दिवाळीनंतर जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत चालू असतं पाणी त्यात. आणि महाबळेश्वरचा हा सगळा परिसर जवळजवळ 100 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. महाबळेश्वरचं मंदिर आहे इथून 6 किलोमीटरवर. महाबळेश्वर मंदिर शंकराचं स्वयंभू शिवलिंग आहे 4500 वर्षापूर्वीचं. त्याचं नाव महाबळेश्वर म्हणून या गावाचं नाव महाबळेश्वर. पूर्वी ब्रिटिशांनी हे गाव वसवलं, हे नवं महाबळेश्वर. ह्याला 1960 पर्यंत सरकार दरबारी मालकम पेठ असं नाव होतं. मालकम नावाचा एक गव्हर्नर होता बॉम्बेला. त्यांनी हे 1841 साली हे गाव वसवलं. त्यामुळे त्याच्या नावाने हे मालकम पेठ म्हणून ह्या गावाला ओळखू. इथून 6 किलोमीटर समोर दिसतंय त्या बाजूला समोर आहे जुना महाबळेश्वर. 5 नद्यांचा उगम होतो तिथून. या महाबळेश्वरच्या 5ही बाजूला 5 नद्या गेल्या. त्यापैकी 3 पूर्वेला गेल्या. ते कृष्णा, वेण्णा, कोयना ह्या 3 पूर्वेला गेल्या. त्यातली कृष्णा ही सगळ्यात मोठी नदी जी कर्नाटक, आंध्र क्रॉस करून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतरची दुसरी कोयना ज्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे. आणि तिसरी आहे ती वेण्णा जी सातारजवळ कृष्णेला मिळते. त्यानंतर इकडे सावित्री आणि गायत्री ह्या कोकणात गेल्या 2 नद्या. अशा 5 नद्यांचं उगमस्थान आहे तिथे पंचगंगा मंदिर. आणि हा सगळा परिसर जो आहे हा इथे ब्रिटिशांनी डेव्हलप केल्यामुळं जवळजवळ 150 बंगले त्यावेळेचे आहेत. त्यावेळेस हे ब्रिटिश लोक आणि बरेचसे लोक इथं राहायला यायचे. मोठमोठे बॉम्बेचे इंडस्ट्रीजवाले त्यांचे बंगले आहेत आणि सगळे अँटिक बंगले आहेत की जे बघण्यासारखे आहेत. तिथल्या आतल्या वस्तू सुद्धा बघण्यासारखे आहेत.